19व्या शतकातील विद्यादायिनी, एक युगंधरा, जिने आपल्या पतीच्या साथीनं शिक्षणाची गंगोत्री सर्वसामान्य माणसांच्या घराघरात पोहोचवण्यासाठी अविरत कष्ट साहिले. रूढी परंपरेच्या अंधारातून बाहेर काढून तुमचं आमचं आयुष्य सफल आणि सुफल होण्यासाठी जी अखंड चंदनासारखी झिजली, कोण होती ती माऊली? कोण होती ती जी लखलखणाऱ्या तेजाची सत्यशोधक क्रांतिज्योती म्हणून आजही ओळखली जाते? नमस्कार, मी सावित्री ज्योतिराव फुले, तुमच्या महात्मा फुलेंची पत्नी. सातारा जिल्ह्यातले नायगावच्या खंडोजी पाटलाची लेक मी. लग्न करून पुण्याला गेले. ह्याला शेठजी म्हणायचे मी. शेठजी म्हणायचं, बाईनं कुणाची बायको, कुणाची लेक, कुणाची आई ओळख पुसून टाकायला पाहिजे आणि आपली स्वतःची ओळख करून द्यायला पाहिजे. तर मी सावित्री तुमच्याशी बोलायला आले. अहो, बोलल्याशिवाय बोलणं व्हायचं कसं? आम्ही जे जगलो तो काळ गेला. पण का जगलो, कशापायी जगलो, हे सगळं तुम्हाला सांगावं असं वाटतं, म्हणून तुमच्याशी बोलावं असं वाटतं. आम्ही जे जगलो तो काळ गेला, पण आम्ही जे पेरलं ते उगवलं का, हे बघितलं ना की जीव तुटतो बघा. आणि म्हणूनच आम्ही जे ताकदीनं उभं केलं ते सगळं तुम्हाला सांगावं असं वाटतं, म्हणून तुमच्याशी बोलावं असं वाटतं. माझं शेठची आबाळ एवढं होतं माझं शेठची, आणि मी त्यांची सावली झाले. उभा जन्म कधी सरला की ध्यानातच नाही आलं बघा. तर माझं जन्मगाव नायगावच्या खंडोजी पाटलाची लेक मी. अहो, लाडा पोटात वाढलेली. आई बाबा सावी म्हणायचं मला. सावीच्या पायाला भिंगरी बांधली, नुसती गरा फिरती. रानावळा किंडावं, चिंचा बोर गोळा कराव्यात, मार सुसाट सगळ्याच्या पुढे पळावं, नेम धरून विहिरीत उडी मारून तळातला घास मुठीत काढावा आणि कोकणीत दगड घालून अशी फिरवावी की रानपाखरं फंडाट उडवून लावावी. माझा आपला धुमधडाका आणि धडाका, खडा बोलावं आणि मोठ्यानं हसावं. तर आई म्हणायची, सावी, पोरीची जात तुझी. पोरीच्या जातीनं असं मोठ्याने हसायचं नसतं. मला वाटायचं. तर आई म्हणायची, अगं सावी, पोरीची जात तुझी. पोरीच्या जातीनं असं मोठ्यानं हसून. मला वाटायचं, पोरगी झाली म्हणून काय झालं, पोरीने काही मोठ्याने हसायचं पण नसतं. लग्न झाल्यावर दुसऱ्याच्या घरी जावं लागतं की नाही. तर आई म्हणायची, सावे बाळसाला उंदडायचं. आता मोठी झालीस ना मग तू, जरा भाकर टाकायला शिक. आणि मी बाहेर सुताट पळून जायची. बाहेर पोरी वाटच बघत असायच्या. असंच एकदा खेळत असताना जांभळाच्या झाडाकडे बघितलं. तर अशी पिकलेली पोरी जांभळ, अशी पिकलेली जांभळ बघून माझ्या तोंडाला सुटलं पाणी. पोरीला म्हटलं, तुम्ही थांबा खाली, आणि मी चढती झाडावर. आणि अशी चढली झाडावर. अशी पिकलेली जांभळ तोडलं गे आणि टाकलं तोंडात. लय गोड बघा. अगं पोरीनो, लय गोड आहे. आणि असा केला वटा, काढ जांभळ की टाकवटीत, काढ जांभळ की टाकवटीत, काढ जांभळ की टाकवटीत. आणि भरला की वटा, काय तशी पाया खालती फांदी तुटली, आई मी पडते, आई माझी जांभळ, आई मी पडते. माझा आरडावरडा ऐकून आई आली धावत. आव इकडं या आणि बघा लेकीचा परताप. माझं असं लोंबकळणारं ध्यान बघून बाबाला लागलं हसायला. त्यांनी मला खाली उतरवली आणि आईच्या तोंडाचा नुसता पट्टा चालला होता. आव हिचं लगीन करायचं आहे ना, हात पाय बोलले तर कोण पटका दिलेला, कोण लिहिण्याशी लगीन, जन्माचं वज्ज होईल वज्ज. आई, तुझं समज, पण एक जांभूळ खाती, लय गोड आहे.
तशी एवढे मोठे डोळे करून आली मला मारायला आणि मी गेली पळून. असंच एकदा आंब्याच्या झाडाखाली खेळत असताना वर बघितलं तर पाखरांचा गलका. एक साप हळू 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 चढत होता पाखरांची अंडी खायला. असा कोचितार दगड घेतला त्याला मारायला. तर पोरी म्हणाल्या, सावे मारू नकस, साप डूब धरतो. म्हणलं धरू दे, मेला गेली पाखरांची अंडी खातो. असा धरला नेवर हाणला, साप पण दिशी खाली पडला. दगडाने ठिचून 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 मारला. घरी गेली तर आईला असा कपाळाला हात लावला होता. सावे काढते, अगं आता साप मारणारीस ग, तुला काय अक्कल बिक्कल काढते? साप चावला असता गेली असती, बाद झालं बघायचं. आता मोठी झालीस ना तू, जरा स्वयंपाक पाण्याचं गुराढोराचं बघ ग. पोरीची जात तुझी, पोरीच्या जातीला समजा यायला पाहिजे. अगं दुसऱ्याच्या घरी जायची तू. आई, त्या दुसऱ्याच्या घरी पण साप निघत असतेलच की ग, त्याला पण मारायला पाहिजे की. सावे काढते, तू कुणाला बाज नाही यायची आणि मी सुसाट बाहेर पळून जायची. असं खेळतीये बागडतीये तोपर्यंत बाबांनी माझं लग्न ठरवलं. तोपर्यंत बाबांनी माझं लग्न ठरवलं पुण्याच्या फुल्यांच्या पोराशी. तुम्ही पहिली दुसरीत गेला का नाही म्हणजे लई खुश होता. तुम्ही पहिली दुसरीत गेला का नाही म्हणजे लई खुश होता. पण तेव्हा आमची लग्न व्हायची. लग्न म्हणजे काय, ती कशाशी खात्यात, आणि संसार म्हणजे काय हे कळायच्यात आमची लग्न व्हायची. त्या काळात बाईनं उंबरा वाढायचं नाही असा पायंडा होता. त्या काळात बाईनं उंबरा वाढायचा नाही असा पायंडा होता. रामाच्या सीतेनं उंबरा वाढला आणि तिला रावणानं पळवून नेली. तेव्हा बाईनं कसं तिचं घर भलं, घरातली चूल भली आणि चुलीतली लाकडच भली. चुलीतल्या लाकडाने जसं चुली जायचं असतं की नाही, तसं बाईनं नवऱ्याचं, पोरा बाळाचं, सासू सासऱ्याचं, गुराढोराचं करत घरातच मारायचं. तर माझं लग्न ठरलं पुण्यातल्या फुल्यांच्या पोराशी. म्हणलं आता नायगावची सावी पुण्याला जायची, शहर गावाला जायची, काही पाय बघायची, चांगल्यात बसायची. पण खरं तुम्हाला सांगू का, आई बाबाला सोडून जायचं म्हणलं मला वाईट वाटत होतं. म्हणलं ती शेटजी कसं असतील बरं, तिला शिकलेलं बुक वाचणार, त्याला बुक वाचा येत्यात, लिहायला येतं. पण मी पण काही कमी नाही, मला सरसर झाडावर चढायला येतं, सगळ्यांच्या पुढं पळायला येतं, नेम धरून आणायला येतं, विरतुडी मारून तळात बघा असं मुठीत काढा येतो. मला आठवतो माझ्या लग्नाचा दिवस. असे हात माझ्या मेहंदीने रंगले होते बघा, आणि असं हातभर चुडा माझ्या आईने मला भरला होता. आणि एवढं मोठं लुगडं मला माझ्या आईने नेसवलं होतं आणि असं कपाळाला ठसठशीत कुंकू लावलं होतं. आईने असा माझ्या डोईवरनं पदर दिला, गालावरनं अशी बोट फिरवली, कडक 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 मोडली आणि मला म्हणाली माझी गौराई चनू. शेजारी शेटजींचं ध्यान बसलं होतं. मुंडवळ्याच्या आडनं बघितलं, मला हसायला चालू. म्हणलं ही वय शिकलेलं आणि लय हुशार. तुम्हाला खरं सांगू का, शिकलेली माणसं सुद्धा आपल्यासारखीच असतात. तर माझं लग्न झालं. मी सासरी गेली. सासर कसलं, माझं माहेरच ते. मामांजींचा लय जीव होता माझ्यावर. जिबल्या खेळा नाहीतर गजग खेळा. सगुण आत्या मला मायेनं बोलवायच्या. सगुण आत्या म्हणजे शेटजीची मावस बहीण. आणि शेटजी सदा कदा त्या अभ्यासात गुम. एकदा असंच दाराच्या आडनं बघितलं, म्हणलं काय करतात ते तर बघावं. तर त्यांनीच मला बोलवलं आणि म्हणतात कशा साऊ, तुला लिहायला वाचायला येतं? आता आली का पंचायत? काय सांगायचं? साऊ, तुला लिहायला वाचायला येतं का?
आता मला लिहाय वाचायला येत नाही तरी पण विचारते. साऊ, अगं तुला लिहायला वाचायला येतं का? लिहाय वाचाय नाही मला लिहाय वाचाय. तुमच्या बुक मी वाचाय येत नाही ती मला काहीच येत नाही मला. पण मला सरसर झाडावर चढा येतं की सगळ्यांच्या पुढे पाळा येतं, नेमदूर हाना येतं, विहिरीत उडी मारून तळ्यातला काय मुठीत काढा येतो. तुम्हाला येत नसलं तर शिकू का होतो मला? सावित्री, मला अशीच बायको पाहिजे होती, मला शिकवणारी. सावा तिकडं, इथं कुणी बी नाही माझ्या बरोबर खेळायला. तुम्ही याल का माझ्या बरोबर खेळायला? असं गालात हसलो, जसं काय नाच कळतंय असं गालात हसलं आणि बसलं की नुसतं पुस्तकात खुपसून. तर हे माझं शेठजी, हे माझ्या शेठजी शाळेला जायचं, हे माझं शेठजी शाळेला जायचं. घरी असलं की हे वाच ते वाच, हे वाच ते वाच, नाहीतर लहूजी बुवाकडं दानपट्टा कसरत शिकायला जायचं. समधी म्हणायची, समधी म्हणायची ही लय हुशार, ही लय हुशार, बोलायला हुशार, अभ्यासात हुशार, देखणं दिमागदार, गोरपान आणि बुद्धिमान. तुम्हाला सांगू का, मला ह्यांना शेठजी म्हणावं वाटायचं. एकदा विचारलंच, आवा ऐका की तुम्हाला शेठजी म्हणू? तर असं गाला हसलं आणि म्हणा म्हणालं. तेव्हापासून मी त्यांना शेठजी म्हणायला लागले आणि ते सुद्धा मला आव जावं घालायला लागलं. त्यांनी मला पुन्हा कधीच एकिरी हाक मारली नाही बघा. एक दिवस घर आवरत असताना पुस्तकाचा सगळा पसारा काढला होता बघा. घरभर नुसती पुस्तकच पुस्तकं, इकडं पुस्तकं तिकडं पुस्तकं. मला एवढी सगळी पुस्तकं वाचून काय मिळतं बरं यांना? ह्यांना ना बायकोपेक्षा पुस्तकच जवळची झाली. अशी पुस्तकं लावती, अशी पुस्तकं लावते. तोपर्यंत आले शेठजी आणि मला म्हणतात कसे, सावित्री सगळी उलटी सुलटी पुस्तकं लावली तुम्ही. आता उलटी का सुलटी मला काय कळायचं? सावित्री, अहो इथं ठेवलेलं माझं पुस्तक कुठं आहे? आता सगळी पुस्तकं एकत्र केल्यावर इथं ठेवलेलं कुठं कसं पुस्तक ओळखायचं बरं? सावित्री, मला वॉशिंग्टनचं चरित्र हवंय, वॉशिंग्टनचं चरित्र. वॉशिंग्टन म्हणजे पुस्तकाला पण नाव असते. सावित्री, अहो वॉशिंग्टन नको ना भैया करू, पण नका. हो सावित्री, वॉशिंग्टन नाही हो, वॉशिंग्टन नाही, वॉशिंग्टन, वॉशिंग्टन. हे वॉशिंग्टनचं चरित्र, हे थॉमस पेनचं राईट्स ऑफ, थॉमस पेनचं राईट्स ऑफ मॅन, ही ज्ञानेश्वरी, ही तुकारामाची गाथा, हे बसवेश्वरांचं चरित्र, हे गौतम बुद्धांचं चरित्र. मी तर नुसतं बघतच बसले बघा. एवढी सगळी पुस्तकं वाचणारा माझा नवरा आणि मी त्यांची बायको. शेठजी, शेठजी एवढी सगळी पुस्तकं वाचून काय मिळतं तुम्हाला? वाचून शहाणपण येतं माणसाला. तो उघड्या डोळ्यांनी बघायला शिकतो आणि माणूस पण जगायला शिकतो. सावित्री, शेठजी ह्यात काय गेलं ते वाचून दाखवाल का मला? तर माझं शेठजी मला वाचून दाखवायचं, माझं शेठजी मला वाचून दाखवायचं. आजूबाजूला काय घडतंय ते सांगायचं, आजूबाजूला काय घडतंय ते सांगायचं. हिंदू धर्मात काय आहे, मुस्लिम धर्मात काय आहे, ख्रिस्ती धर्माची काय शिकवण आहे. आपण सगळे एकाच ईश्वराची लेकरं. मग हे 4 धर्म माणसाने त्यांच्या सोयीसाठी बनवल्या. आणि हिंदू धर्मात कसं जातीचं खूळ माजलंय, हिंदू धर्मात कसं जातीचं खूळ माजलंय आणि खुळचट चालीरीतीला माणसं कशी बळी पडतात. आणि बाईला कमी लेखत्या, तिचा हक्क तिला देत नाही. असं शेठजी मला काय बाय सांगायचं.
असं शेठजी मला काय बाय सांगायचं, जीवाचं कान करून मी ऐकायची. अशी सावित्री बघा घडत गेली आणि शेठजींच्या बरोबर वाढत गेली. दिवस सरत होत, महिना सरत होत. एक दिवस शेठजी त्यांच्या ब्राह्मण मित्राच्या घरी लग्नाला गेलं होतं. पण घरात आलं तेच वादळासारखं. मी त्यांना विचारलं, शेठजी काय झालं हो शेठजी, काय झालंय? अपमान केला त्यांनी माझा, अपमान केला. ब्राह्मणांच्या बरोबर हा खालच्या जातीचा बोल चालतोच कसा, असे सगळे जण बोलत होते. तेवढ्यात एक जण माझ्या पुढ्यात आला आणि मला म्हणतो कसा, शिव 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 पिटाळलीस ना रे सरीवरात. अरे तू शूद्र जातीचा ना रे, मग ब्राह्मणांच्या बरोबर चालायचं तुला धाविष्ट झालंच कसं? शिंच्यानो, अरे 4 बुक शिकला म्हणजे ही खालची जात नाही, ही इंग्रज राजवट आली ना म्हणून तुमचं पावतंय. असा भर वरातीत त्यांनी माझा अपमान केला. वरातीच्या घोड्याचा त्यांना विटाळ होत नाही आणि माझा विटाळ होतो म्हणजे मी जनावरांपेक्षाही हलका नाही. सावित्री, हे बदलायला हवं आणि हे मी बदलणार आहे. सावित्री, हे मी बदलणार आहे. अरे ज्योती, नाही बदलता येत बाबा, नाही बदलता येत. ती बामण भूदेवायची, आपण त्यांची बराबरी नाही करू बाबा, नाही करू. अरे नशीब समज पेशवाई नाही. अरे नशीब समज पेशवाई नाही. पेशवाई असती तर तुला हत्तीच्या पायाखाली दिलं असतं बाबा, तुला हत्तीच्या पायाखाली दिलं असतं. हत्तीच्या पायाखाली दिलं असतं. कुणी काही सांगावं आणि ते गपगुमान ऐकावं. आता ते होणार नाही. सावित्री, आम्हाला कपडे द्या बदलायला आणून. माणसाचं माणूस पण किमणाऱ्या धर्माच्या नावाने शेवटची आंघोळ करून येतो. गेलो की विहिरीवर भरा गार पाण्याच्या बादल्या घेतल्या अंगावर ओतून आणि आल्यावर मला म्हणतात कशा, सावित्री तुम्हाला म्हणत होतो ना, त्यांचं जातीचं खून, त्यांच्या जुलमाचे पाडे मोठे. सावित्री, त्यांच्या जुलमाचे पाडे मोठे. पण हा ज्योतिराव ते वाचणार. सावित्री, सगळे आमच्या विरोधात जातील तेव्हा तुम्ही राहाल ना आमच्या बरोबर. शेठजी कशापायी विचारता, शेठजी कशापायी विचारता. तुम्ही जी कराल ते मी करीन, तुमची सावली म्हणून राहील. पण एक सांगू शेठजी, तुम्हाला एक सांगू, तुम्ही शिकला बुक वाचली म्हणून कळतं तुम्हाला तुमचा अपमान. पण ज्याला कळतच नाही त्यांनी काय करावं शेठजी, त्यांनी काय करावं. शेठजी त्यांना शाळा करा, शेठजी त्यांना जागा करा, शेठजी शाळा काढा. मग ठरलं शाळा काढायच्या. माणूस शिकला पाहिजे, माणूस जागा झाला पाहिजे, माणूस शाळा झाला पाहिजे. शिक्षणाचा प्रचार प्रसार करायचा. शेठजी नगरला गेलं. तिथं कुणी अमेरिकन फेरावर बाई शाळा चालवत होती. ती शेठजींना म्हणाली, ज्योतिराव, तुमच्या हिंदुस्थानामध्ये मुलींना शिकवत नाही, त्यांना घरात ठेवतात, त्यांच्यावर अन्याय अत्याचार करतात. समाज जर पुढे घेऊन जायचा असेल तर मुलींना शिकवावं लागेल. हिंदुस्थानामधील लोकांच्या डोक्यात हे शिरत नाही. ज्योतिराव, तुम्ही मुलींची शाळा काढा. शेठजी नगरवर आलं तेच नवी दृष्टी घेऊन. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचे उद्धारी. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचे उद्धारी. मुलींच्या शाळा काढायच्या. बाई शिकली पाहिजे, बाई जागी झाली पाहिजे,
बाई शहाणी झाली पाहिजे. एक दिवस शेठजी घरात आलं, तीच पाटी आणि पेन्सिल घेऊन आणि माझ्या पुढ्यात बसलं आणि मला म्हणालं, सावित्री, तुम्हाला लिहायला वाचायला शिकवणार आहे. शेठजी लिहायला वाचायला? शेठजी लिहायला वाचायला? शेठजी लिखाव मला लिहायला वाचायला? तुमच्यासारखी बुक वाचायला? शेठजी मला खरंच लिहायला वाचायला का? शेठजी मला तुमच्यासारखी बुक वाचायला? शेठजी मला शेठजी असं लिहायला? शेठजी. तर माझ्या शेठजींनी पाटीवर शेठजी लिहिलं. पाटी माझ्या हातात दिली, पेन्सिल दिली आणि गिरव म्हणाल. आणि मी सुद्धा पाटी हातात घेतली, पेन्सिल घेतली आणि गिरवायला लागली तर माझा हात थरथर कापायला लागला. माझ्या थरथरणाऱ्या हाताला शेठजीने आधार दिला आणि शेठजी गिरवायला लागलं. शेठजीने आधार दिला आणि थरथरणारा हात पुन्हा कधीच थरथरला नाहीत बघा. मी पहिला शब्द शिकली तो शेठजी. मी पहिला शब्द शिकली तो शेठजी. माझ्या शेठजींनी मला शिकवलं. कधी पाटीवर तर कधी शेतात धूळ पाटीवर शिकवलं. शेठजींची साऊ शिकली, लिहायला शिकली, वाचायला शिकली, शेठजींसारखी बुका वाचायला शिकली आणि शेठजींसारखा मोठा विचार करायला शिकली. माणसं मागणं बडबडत होती आणि बाई शिकती म्हणून कपाळाला आट्या पाडत होती. आणि मग तो सोन्याचा दिवस उगवला. पुण्यात 1848 ला भिड्यांच्या वाड्यात आम्ही पहिली मुलींची शाळा चालू केली. ही खालच्या जातीच्या मुलींची शाळा. अनर्थ झाला अशी आरडाओरड सुरू झाली. आणि माझं शेठजी घरोघरी जाऊन लेकरांना गोळा करत होतं. लेकरांना म्हणजे पोरं. घरी जाऊन लेकरांना गोळा करत होतं. त्यांच्या आई बापांना समजावत होतं. आमची शाळा चांगली चालली होती. पण ही शाळा बंद पडावी म्हणून हर तऱ्हेनं नाव टाकलं जात होतं. विष्णुपंत थत्ते सारख्या शिक्षकाला वाळी टाकायची धमकी दिली जात होती. आता शिक्षकच नसल्यावर शाळा चालणार कशा? शेठजी विचारात पडलं. मी शेठजींना म्हणाले, शेठजी कसला विचार करताय? शाळा नाही बंद होणार. मी आहे ना शाळेत शिकवायला. आणि तेव्हा कोण बाई शिकवायसाठी शाळेमध्ये जाते? मी मन घट्ट केलं, टाकलं पहिलं पाऊल. तर रस्त्यानं जाताना माणसं टकामका बघत होती. काय बाई बोलत होती, कोण रही आणि कुठं चालली? अरे ही फुल्यांची बायको. डोईवर पदर तुरु कुठं चालली म्हणायची. माणसाशी मागणं बोलत होती, चालत होती. माझी पावलं पुढं पडत होती. शाळा जवळ आली तशी पापाचा कळत झाला. बाई उंबऱ्याच्या बाहेर पडली. फुल्यांची बायको शिकवायला लागली. ही वार्ता सगळ्या पुण्यात पसरली. मी शाळेत पोहोचले. पोरींचं चेहरं बघून माझ्या मनाला धीर आला. म्हणलं ज्ञानाची कवाड उघडायचं मोठं काम मी हातात घेतलं. मी शिकवायला सुरुवात केली. पोरी पाटीवर पेन्सिल लिहित होत्या. जणू स्त्री जातीचं भाग्य लिहित होत्या. म्हणलं आज ह्या पोरी शिकतील आणि उद्या मोठ्या होतील. आणि आपल्या कर्तृत्वाचा एवढा मोठा गलका करतील की समाज वृक्षावर बसलेली भूत पळवून लावतील. आता दिवसाही शाळा आणि रात्रीची शाळा. कसं शिकवायचं असतं ना, हे पण मी शिकवत होती. पण तुम्हाला खरं सांगू का, शाळेत मी शिकवायला जायची ना, तेव्हा माणसं मला त्रास द्यायची. दारात उभं राहून टोमणं मारायची, काय बाई बोलायची आणि टग माझ्या समोर शिळ मारत निघून जायचं.
निघाली र निघाली मड्डम आडवा तिला. ए सटवे धर्म बुडवतीस का? असा कुणी अंगावर थुकायचा, असा कुणी अंगावर थुकायचा, कुणी दगड मारायचा, कुणी शेण फेकायचा, कुणी चिखल टाकायचा, तर कुणी येऊन अंगावर खडखट पाणी टाकायचं आणि सगळी फिदी 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 हसायची. खटदिशी दगड येऊन माझ्या कपाळाला लागला. म्हणलं पुढं जाणाऱ्या बाईला असंच मागं अडवून आणतात. एक दिवस माझ्या पुढ्यात धटिंगण उभा राहिला आणि मला म्हणतो कसा, माग फिरायचं, माग फिरायचं नाही, माग फिरायचं. बाईच्या जातीला एवढा जोर बरा नव, माग फिरायचं, नाहीतर तुझी आबरू आम्ही शाबूत ठेवणार नाही. म्हणलं खर बाबानो, तुमचं बरं सगळं बाईच्या आबरू जवळ चिवून थांबतो. असा उचलला हात आणि थडा थडा थोबाडात. तेव्हापासनं माझं सगळ्यांच्यावर बसत बसलं. तेव्हापासून माझी सगळ्यांच्यावर बसत बसली. बाईच्या जातीला असं कणखर असायला लागतं, बाईच्या जातीला असं कणखर असायला लागतं. आणि माझ्या शेठजीनी पण माझ्या बरोबर धोंडीरामाला पाठवायला सुरुवात केली. त्या काळात बाईनं शिकावं, शिकवायला उंबऱ्याच्या बाहेर पडावं ही लय मोठं धाडसाचं काम होतं. जीवाचा धडा करून मी हे काम करत होती. मी कुणाला बदत नव्हती, माझं शेठजी तर कुणाला बदनार होते. शेठजींचं वादळ माझ्या आधी कधीच पुढं घोंगावत निघून गेलं होतं. आता 2 वादळ एकत्र झाल्यावर उलटा पालट व्हायचीच की. सनातनी पिसाळलं होतं, आमच्या भाऊबंधाला धमकावत होतं आणि भाऊबंद चौताळलं होतं. आम्हाला वाईट टाकायची धमकी देत होतं. आजूबाजूचं वातावरण तापलं होतं. त्यातच आम्हाला मुलबांना याची बुजबुज वाटली. त्या काळातली एक आठवण तुम्हाला सांगते. मला मुलबांना याची जाणीव झाली आणि मन गलबलून गेलं माझा आणि माझ्या शेठजींचा संसार पोरा बाळाशिवाय अपुरा आहे ही कधीच जाणवलं नाही मलाही नाही आणि माझ्या शेठजींनाही नाही. मूल होत नाही तर जावयाला दुसरं लग्न करायला सांगूया असं माझं भाव. काळीच कापत गेलं माझं, जीवत भरून गेलं माझं. मुलबाळ नाही मला वाचुटी, मुलबाळ नाही मला वाचुटी. माझ्या जन्मदात्या आई बापाने पण हा सल्ला द्यावा शेठजींना. वाचुटी शेठजी शेठजींनी मला शिकवलंय. शेठजींनी मला शिकवलंय, नुसतं लिहायला वाचायला नाही शिकवलं मला माझं शेठजी. 7 जन्माच्या झोपेतून जागा केलंय मला माझ्या शेठजींनी. नुसतं लिहायला वाचायला नाही माझ्या शेठजींनी मला शिकवलं. माणूस म्हणून जगायला शिकवलंय, माणूस म्हणून विचार करायला शिकवले माझ्या शेठजींनी मला. नुसतं लिहायला वाचायला नाही शिकवलं माझ्या शेठजींनी, तर शिकवायला शाळेत पाठवलं. तर या समाजानं सटवीनं धर्म बुडवला अशी आवय उठवली. तर माझं शेठजी म्हणतात कसं, सिंहावर आरूढ होणाऱ्यानं अशी कोल्हे कोईला भीक घालायची नसती सांगते. शेठजींनी मला शिकवलंय, माणूस म्हणून जगायला शिकवलंय, माणूस म्हणून विचार करायला शिकवलंय. जे समाजात आजही घडत नाही, जे बोलताना जीवाचा धडा करून बोलायला लागतं, ते सगळं बोलून आणि करून मी दाखवलं. ते माझ्या शेठजींच्या मुळे. शेठजींनी मला शिकवलं, माणूस म्हणून जगायला शिकवलंय, माणूस म्हणून विचार करायला शिकवलंय. मग आई होणं एवढीच बाईच्या आयुष्याची ती कर्तव्यता असते का? समजा एखादी बाई नाही झाली आई, तर तिला तुम्ही
आठगणच्या सामानात फेकून देणार. मूल जन्माला घातलं तरच बाईला प्रतिष्ठा. मूल जन्माला घातलं तरच बाईला प्रतिष्ठा. त्यातनं मुलगाच हवा. मला तर मुलगाही नाही, मुलगी नाही. वांझोटी हाताकला तू समाज, हाताकला तू समाज. वांझोट्या बाईला कुठं देतो प्रतिष्ठा? नवऱ्याने टाकलेल्या बाईला आणि विधवा बाईला या समाजात प्रतिष्ठा नसते. तशीच मूल नसलेल्या बाईला पण या समाजात प्रतिष्ठा नसते. हा खोटारडा आणि लबाड समाज बाईकडे माणूस म्हणून कुठं बघतो? यत्र नार्यस्तु पूजन्ते तत्र रमन्ते देवता. यत्र नार्यस्तु पूजन्ते तत्र रमन्ते देवता. वारे तुमची संस्कृत मधली अलंकारातली भाषा. एकीकडे बाईला गिरवता, तिला देवी म्हणतात, तिची पूजा करतात, तिला मकरात बसवतात. दुसरीकडे तिला अशी चिडवता आणि अत्याचार करून जाऊ दे त्या समाजाला. पण माझं शेठजी काय विचार करत असतील? आपल्याला मुलबाळ होत नाही त्याचं दुःख त्यांना टोकलं नसं. त्यांनी मला का कधी बोलून दाखवलं नाही? मला देवी नाही उमगलं नाही. मानव धर्माच्या समानतेचं बीज पेरायला निघालेला माझा नवरा काय विचार करत असते? मुलबाळ होत नाही म्हणून शेठजी देतात मला सोडून, करतील दुसरं लग्न, राहतील मला समज. शेठजी मला मान्य आहे, शेठजी मला मान्य, आपल्या संसारात मुलबाळ नाही मला मान्य. पण या संसारात तुम्ही दुसऱ्या कुणाला घेऊन येणं मानवायचं नाही मला, शेठजी मानवायचं नाही. आई बाबा आज नाही गावात आले, काय समजावतील शेठजी ना? शेठजी ऐकतात त्यांचं करतात दुसरं लग्न, देतील मला टाक, राहतील मला समज. शेठजी शेठजी सावित्री, अहो सावित्री आलं वाटतं शेठजी. सावित्री आमच्याकडे बघा. सावित्री काय करताय? सावित्री रडताय तुम्ही? अहो रडून रडून काय करून घेतलंय? पहिले ते डोळे पुसा सावित्री, पहिले ते डोळे पुसा. तुम्हाला माहित आहे सावित्री की अशा रडूबाई सावित्री आम्हाला पसंत आहे. सावित्री तुम्ही जर धीरानं आमच्या बरोबर राहिला ना तर हा ज्योतिबा डोंगर सुद्धा पाळता खालं. तेव्हा ते डोळे पुसा सावित्री. सावित्री पारंब्यामुळे जसं वडाच्या झाडाला बळ येतं ना तसं तुमच्यामुळे आम्हाला बळ येतं. पहिले ते डोळे पुसा. आणि मामांशी माझं सगळं बोलणं झालंय, मामा इकडे येणार आहेत सावित्री, तेव्हा ते डोळे पुसा आणि तो दातातला तेवढा पदर काढा. रडताना दातात पदर धरून रडायची तुमची खोड वाईट आहे, तेव्हा तो पहिला दातातला पदर काढा. सावित्री डोळे पुसा. मामा आले. सावित्री डोळे पुसा. या मामा आत या. सावित्री रडते जणू. जावई बुवा राहून द्या, राहून द्या, तिची समजूत काढायची. लय गुणाची धीराची पोर आहे आमची, घेईल समजून घेईल. पण मी काय म्हणतोय जावई बुवा, नाही मी काय म्हणतोय, मी काय विचारते? तुम्ही म्हणत्या मांगा महाराजच्या पोरीसनी शिकवायची शाळा काढल्या त्या, लय मंगळ काम केलं बघा. जावई बापू आपली जात कंची नाही, जावई बुवा आपली जात कंची. आपण माळ्याचं शेती करावी, घरदार बघावं आणि कसली बुद्धी म्हणायचं तुम्हाला सुचली शाळा काढायची. जावई बॉस एका परीत तुमचं राहू द्या, जावई बुवा एका परीत तुमचं राहू द्या. पण तुमच्या बरोबर आमची सावित्री सुद्धा त्या मांगा महाराजच्या वस्तीतनं फिरती, की आम्हाला अजाबात पसंत नाही. मी काय म्हणतोय, घरात एखादं पोरबाळ असतं का नाही, म्हणजे तुमच्या बी पायाला बिडी पडली असते. घरात पोरबाळ नाही त्यामुळे तुमचं ध्यान घरात पक्षी बाहेर जास्त जातंय. तेव्हा मी काय म्हणतोय तेवढं ध्यान देऊ नये. मी काय म्हणतोय तेवढं ध्यान देऊ नये का? आमच्या सावित्री जर काय दोष आहे, आमच्या सावित्री जर दोष आहे तर तुम्हाला दुसरं लगीन करायला आमची ना नाही. आमची सावित्री सांभाळून घेईल बघा सौतीला. मामा लेकीला सोबत आणायला सांगताय. अहो मामा जसं मला मुलं होत नाहीत ना तसं सावित्रीलाही होत नाही. मूल होत नाही मग दुसरं लग्न करण्याचा जसा मला अधिकार आहे तसा सावित्रीला सुद्धा आहे. तेव्हा मामा तुम्ही एक करा, माझं दुसरं लग्न करण्यापेक्षा सावित्रीचं दुसरं लग्न करा. मी माझ्या सौत्या बरोबर आनंद
दादा नांदायला तयार आहे. मामा रागावू नका, चेष्टा नाही करत मी. सावित्री बाईच निघून काय झालं, ती सुद्धा माणूस आहे. तेव्हा मूल होत नाही म्हणून मी दुसरं लग्न करायचं आणि माझ्या बायकोला मी सोडून द्यायचं नाही मामा, हे मला स्वप्नातही वाटणार नाही. मूल जन्माला घालणं एवढा एकच पुरुषार्थ करणारे अनेक पुरुष या समाजात आहेत. तेव्हा मूल होण्यासाठी मी दुसरी बायको करायची आणि पहिल्या बायकोला दावणीला बांधायचं नाही मामा, हे मला स्वप्नातही वाटतं. मामा सावित्रीचा मी आदर करतो, त्यांचा मी सन्मान करतो. मामा तुम्हाला एक सांगू का, आम्हाला मुलबाळ जरी असतं ना तरी हा दारचा संसार मी केलाच असता आणि आम्हाला मंजूर आहे मामा, आम्हाला मंजूर आहे की आम्ही जातीचे माळी आहोत. म्हणून तर माणसांची मन फुलवायला निघालो, त्यात स्वाभिमान पेरायला निघालो. सात धर्माने काय घेऊन बसलो, आपण सगळी एकाच ईश्वराची लेकर. मग माणसाला जुटाळा का व्हावा मामा? आश्रात म्हणून मुंग्याला साखर घालतो ना आपण, नागपंचमीला नागाला दूध पाजतो, कुत्र्याला खंडोबा देव मानतो, पशु पक्ष्यांना हात लावतो. आम्हाला त्यांचा विटाळ होत नाही आणि माणसाच्या सावलीचाही आम्हाला विटाळ होतो. हा विटाळच आम्हाला पुसून टाकायचा आहे. माणसाचा माणसाला विटाळ होतो, हा मानवतेवरचा कलंक आम्हाला पुसून टाकायचा आहे. याच्यासाठी आम्ही शाळा काढल्या. तर सांगा मामा, आम्ही काय वावगं केलं, आम्ही काय वावगं केलं? ज्यांना शिक्षणाचे अधिकार नाकारले त्यांच्यासाठी आम्ही शिक्षणाची कवाड उघडली आणि समाज व्यवस्थेला जबरदस्त धक्का दिला हे जाणतो मामा. धर्माची गोळी दूर झोपवलेल्या ह्या समाजाला फक्त आणि फक्त शिक्षणच जाग करू शकतो. आपल्या सावित्री म्हणतात तशा, शिक्षणाने येते मनुष्यत्व, पशुत्व हाटते पहा. शिक्षणाने येते मनुष्यत्व, पशुत्व हाटते पहा. शिक्षणानं माणूस बंडखोर आणि स्वतंत्र बनतो, याचं मूर्तिमंत उदाहरण आपल्या सावित्री. या समाजाला तोंड द्यायला आणि समाजाबरोबर बंडखोरी करायला सावित्री आमच्याही पुढे 2 पावलं आहेत. मग सांगा मामा, सावित्रीला शिकून मी काय वावगं केलं, मी वाटली काय वावगं केलं? सावित्री सारख्या शिकलेल्या नवविचाराच्या अनेक स्त्रिया या परंपरागत समाजात निर्माण व्हायला पाहिजे. मामा तुम्ही म्हणता ना सावित्री गुणाची आहे, धीराची आहे. खरं आहे मामा, सावित्री गुणाची आहे, धीराची आहे. पण हेही खरं आहे, सावित्रीच्या व्यक्तिमत्वातलं आत्मविश्वासाचं बळ येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी बळ बनून राहणार आहे. आणि आता या बाया सावित्रीकडं बाई म्हणून नव्हे तर माणूस म्हणून जगायला शिकतील. मग सांगा मामा, सावित्रीनं शिकून मी काय वावगं केलं, मी काय वावगं केलं? जावई बुवा समाधान पावलं, जावई बुवा समाधान पावलं, परमेश्वरा समाधान पावलं. सावित्री तुझी 7 जन्माची पुण्य या सण म्हणून तुझी गाठ त्यांच्याशी बांधली. समाधान पावलं, समाधान पावलं. जावई बुवा माझ्या लेकीला सवत आणणार नाही एवढं एकच समाधान या लेकीच्या बापाला नाही. माझ्या लेकीला सवत आणणार नाही एवढं एकच समाधान या लेकीच्या बापाला नाही. तर माझ्या लेकीचं नातं एका इच्छानी पुरुषाची जडल्याचं लय मोठं मला समाधान आहे, लय मोठं समाधान आहे. समाधान पावलं जावई बुवा. सावित्री अगं तू लय मोठ्या पुण्याची म्हणून माणसातलं माणूस पण जपणारा जाणणारा जोडीदार तुला मिळाला. आता कसली कंची काळजी, सुखानं नाच बाई, सुखानं नाच. जावई बुवा येतो आम्ही. हे बघा माझं शेठजी होतं, हे माझं शेठजी होतं. माणसातलं माणूस होतं माझं शेठजी, माणसातलं माणूस होतं माझं शेठजी. आबाळा एवढ्या उंचीचं होतं माझं शेठजी. तर पुन्हा पेटलं होतं माझ्या शेठजींनी, पुन्हा पेटवलं होतं. जातीपातीचं तुरुंग करून हजारो वर्षांपासून त्याला तुरुंगात खितपट ठेवलं होतं. त्याला बाहेर काढण्यासाठी विचाराचं सुरुंग करून ते तुरुंग फोडाय माझं शेठजी निघालं होतं. शेठजींना हर तऱ्हेनं अडवून आणायचं, डाव टाकलं. आम्हाला घरदार सोडावं लागणार होतं. कुठलं? आम्ही घरदार सोडलं. सनातन यांनी आम्हाला आमच्याच घरातून बाहेर काढलं. सनातन यांनी डाव टाकून आम्हाला आमच्याच घरातून बाहेर काढलं. तर आज
आज घराघरात आमच्या तस्विरी लागत आहेत, घराघरात आमच्या तस्विरी लागत आहेत. आमचे आदर्श निर्माण व्हावे म्हणून चौका चौकात पुतळे स्मारक उभे केले जात आहेत. पण तुम्हाला खरं सांगू का, अशा पुतळ्यांनी स्मारकांनी कधी आदर्श निर्माण होत नाही. आदर्श हे रक्तात भिनायला लागतात, आदर्श हे रक्तात उधायला लागतात. ज्या लेकी बाळीसाठी आम्ही घरदार सोडलं, त्या लेकी बाळीला तुम्ही अजून गुंडून ठेवता, त्यांच्यावर अन्याय अत्याचार करता, त्यांना शिक्षणावर त्यांच्या बंदी घालता. बाईच्या स्वातंत्र्यावर बोलायला कुणालाच वेळ नाही. तिच्या मानसिक स्वातंत्र्याचं काय, तिच्या सामाजिक स्वातंत्र्याचं काय, तिच्या वैचारिक स्वातंत्र्याचं काय. बाईच्या स्वातंत्र्यावर बोलायला कुणालाच वेळ नाही. पुढे गेलेल्या बाईनं मागं राहिलेल्या बाईला हात द्यायला पाहिजे, साथ द्यायला पाहिजे. शिकल्या सवरलेल्या बाईनं आपल्या पायापुरतं बघायचं सोडून द्यायला पाहिजे. ताराबाई शिंदेंनी स्त्री पुरुष तुलना नावाचं पुस्तक लिहिलं होतं. ते बायकांच्या आरक्षणावरनं पुरुष लय ओरड करायला लागल्यात असं माझ्या कानावर आलं. बायकांच्या आरक्षणावरनं आमच्या ताराबाई शिंदे स्त्री पुरुष तुलना नावाच्या पुस्तकात लिहितात, पुरुषांना उद्देशून, कार बाबानो आम्हा बायकांना जर संधी मिळाली तर आमच्या पराक्रमामुळे तुम्हाला चुलीच्या शेजारी सुद्धा बसायला जागा मिळणार नाही. याची भीती वाटते का तुम्हाला? ताराबाई शिंदेचं पुस्तक तुम्ही वाचायला पाहिजे. माझ्या शेटजीनी ते पुस्तक वाचलं आणि मला शेटजी म्हणाले, सावित्री ताराबाई सारख्या अशा 10 बायका जरी पुढे आल्या ना तरी त्या बायका सन्मानानं जगायला शिकतील. त्या तुमच्यातल्या एकी दोघी आहे तर सगळ्यांनी पुढे यायला पाहिजे आणि सगळ्यांना सन्मान द्यायला पाहिजे. तर माझ्या शेटजींनी मला सन्मान दिला, माझ्या कामाचं कौतुक केलं. शेटजी बोलताना असं काळजात बोलायचं, माझ्या मनाचं ठाव घ्यायचं. बाईच्या कामाची कुणी प्रशंसा करत नाही, पण शेटजी माझी प्रशंसा करायची. अशा कणखर सावित्री माझ्या शेटजींना या समाजात निर्माण करायच्या होत्या. अशा कणखर सावित्री माझ्या शेटजींना या समाजात निर्माण करायच्या होत्या, पण त्या झाल्या नाही. त्याचं कारण बाई म्हणून मला उमगतं, सावित्रीला साथ देणारा ज्योतिबा पुन्हा या समाजात निर्माण झाला नाही. मी विचार करते त्या काळात पण शिकलेली बक्कळ पैसा असणारी समाज सुधारक मंडळी होतीच की. लौकिकवादी होतं, बाळशास्त्री जांभेकर होतं, विष्णूशास्त्री चिपळूणकर होतं. त्यातल्या एकानं पण आपल्या बायकोला शिकवलं नाही, शिकवायला उमऱ्याच्या बाहेर पाठवलं नाही. पण माझ्या शेटजींनी मला शिकवलं, अशा समाजात शिकवलं ज्या समाजात बायकांची मजाल, हळदी कुंकू समारंभ, व्रत वैकल्य, उपास तापास आणि मार्गशीर्षाचे महिन्यातले उपास याच्या पलीकडे जातच नाही. अशा समाजात माझ्या शेटजींनी मला शिकवलं. नुसतं शिकवलं नाही तर शिकवायला उमऱ्याच्या बाहेर पाठवलं आणि आपल्या समाज कार्यात बरोबरीची भागीदारी करून घेतली. पण आजकाल ही विचार कुठं दिसतच नाही. जो तो उठतोय तो फुलेंच्या नावाचा झेंडा उंचावतोय. तर आम्ही घर सोडलं पण दारची माणसं आमच्या वेळेला उपयोगी पडले. कपारबेक मुंशी, मोरोपंत वाळवेकर, गोवंडे भाऊजी, फातिमा शेख तर माझ्या जीवा भावाची मैत्रीण झाली. फातिमा शेखचे भाऊ उस्मान शेख यांनी शाळा चालवायसाठी आम्हाला त्यांची जागा दिली होती. आम्हाला जेव्हा घरात बाहेर काढलं तेव्हा त्यांच्या घरात आम्ही राहत होतो. शेटजींची लढाई कुठल्या जाती धर्माविरुद्ध नव्हती तर ती प्रवृत्तीच्या विरुद्ध होती. मग सगळ्या जाती धर्माची माणसं त्यांच्यावर बरोबरीने उभी राहिली. आमच्या शाळा चांगल्या चालल्या होत्या, पण ह्या शाळा चालवायला काय लागत नव्हतं. आमच्या खर्चानं आम्ही शाळा चालवत होतो. आता घरचा खर्च आणि शाळेचा खर्च म्हणल्यावर शेटजींनी एका ठिकाणी काम बघितलं आणि मी पण गोधडी शिवायला सुरुवात केली. त्या काळात शाळा चालवणं म्हणजे सतीचं वाण होतं. घरी जायला लागायचं, लेकरांना समजावं लागायचं, त्यांच्या आई बाप्पांना समजावं लागायचं, लेकरांना गोळा करून शाळेत आणावं लागायचं आणि लेकरं शाळेत आल्यावर कपडे लत्ते खायला प्यायला सगळं त्यांना द्यायला लागायचं. लेकरं खालच्या जातीची म्हणल्यावर त्यांना पाणी पण कुणी देत नव्हतं, पाणी पण विकत घ्यायला लागायचं. त्या काळात शाळा चालवणं म्हणजे सतीचं वाण होतं. पण आजकाल शाळा कुणाच्या ताब्यात आहेत आणि काय तिथं शिक्षण चाचपून तर सापडतं का? शाळा आहेत पण बसायला पुरेशा खोल्या नाहीत, शाळा आहेत पण प्यायला पाण्याची सोय नाही. अरे काय केलं तुम्ही? शिक्षणाची तुम्ही दुकानदारी उघडली. आधी जातीच्या नावावर
नावावर शिक्षण नाकारलं जात होतं, आता तुम्ही पैशाच्या नावावर शिक्षण नाकारता. फक्त धनदांडग्यांच्याच पोरांनी शिकायचं. गरीबाच्या लेकरांनी कुठं जायचं? गुलामाला गुलामीची जाणीव झाल्याशिवाय गुलामगिरी नष्ट होत नाही. गुलामाला गुलामीची जाणीव झाल्याशिवाय गुलामगिरी नष्ट होत नाही. आणि गुलामीची जाणीव करून द्यायचं काम शिक्षण करतं. आता शिक्षणाला तुम्ही बाण घालायला लागला. शिक्षण हे समाज क्रांतीचं हत्यार आहे. शिक्षण हे समाज परिवर्तनाचं हत्यार आहे. आणि त्या शिक्षणाला तुम्ही बाण घालायला लागला. आमच्या शाळा आनंददायी होत्या. आमच्या शाळा जीवनदायी होत्या. आणि तुमच्या शाळा घोकायचं आणि परीक्षेत जाऊन मकायचं. त्याच्यामुळे काय होतं? लेकरं आत्महत्या करतात. आणि शिक्षण जगायला शिकवतं, मरायला नाही शिकवत. काय करायला लागलाय तुम्ही सगळेजण? लेकरांना एका शर्यतीत पळवायला लागलाय. जो वर्गात पहिला नंबर काढणार तेवढाच हुशार, ज्याला इंग्रजी चांगलं येतं तेवढंच हुशार, त्याचं गणित चांगलं तेवढंच हुशार. जो वर्गात पहिला आला तोच हुशार. ज्याला चांगलं चित्र काढता येत असेल त्याला तुम्ही हुशार म्हणणार नाही का? एखादी गोड गळ्याची पोरगी असेल, चांगलं गाणं म्हणत असेल, तिला तुम्ही हुशार म्हणणार नाही का? एखाद्याच्या मनात माझ्यासारखी कविता उमलून येत असेल, तिला तुम्ही हुशार म्हणणार नाही का? शिकणं म्हणजे काय असतं सांगू का तुम्हाला? शिकणं म्हणजे आपली रेग आपण वडायची असते बघा. आपली रेग आपण वडायची असते. आपल्या चित्रात आपण रंग भरायचे असतात आणि आपलं गाणं आपल्या सुरात गायचं असतं. त्याला शिक्षण म्हणतात. आमच्या शाळा आनंददायी होत्या. आमच्या शाळा जीवनदायी शाळा होत्या. आमच्या शाळेत समप्रधान शिक्षण होतं. Industrial department should be attached to the school in which children should learn useful trades and craft to maintain themselves independent and comfortable. अशी आमच्या शिक्षणाची पद्धत होती. आमच्या शाळा आदर्श होत्या. आमच्या शाळा जीवनदायी होत्या. याची पावती पवित्र काम आम्ही हे करत होतो. शिक्षण देण्याचं पवित्र काम आम्ही करत होतो. विद्यादानाचं पवित्र कार्य केल्याबद्दल माझ्या शेठजींचा सत्कार होता. 200 रुपयाची शाल आणि श्रीफळ देऊन माझ्या शेठजींचा सत्कार. मेजर कॅन्डीच्या हस्ते माझ्या शेठजींचा सत्कार. पेशव्यांच्या वाड्यात माझ्या शेठजींचा सत्कार. ज्या पेशव्यांनी स्त्रियांना आणि शूद्रांना शिक्षण नाकारलं त्या पेशव्यांच्या वाड्यात माझ्या शेठजींचा सत्कार. शेठजींचा विचार काळाच्या पुढे 100 वर्ष होत, पण आजकाल विचारच कुठं दिसत नाही. जो तो उठतोय तो फुल्यांच्या नावावर उड्या घेतोय. जो तो उठतोय तो फुल्यांच्या नावावर उड्या घेतोय. फुल्यांनी हे केलं, फुल्यांनी ते केलं. अरे काय काय नाही केलं फुल्यांनी सगळंच केलं. फुल्यांनी पहिली मुलींची शाळा काढली. फुल्यांनी सावित्रीला शिकवलं. सावित्री भारतातली पहिली स्त्री शिक्षिका. फुल्यांनी विधवांचा पुनर्विवाह केला. फुल्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. फुल्यांनी अस्पृश्यांच्यासाठी पाण्याचा हौद खुला केला. फुल्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. जो तो उठतोय फुल्यांच्या नावावर उड्या घेतोय. राजकारण असू द्या, सभा संमेलन, राजकारणात चोपड, जो तो उठतोय तो फुल्यांच्या नावाचा झेंडा उंचावतोय. तर काम कुठंच दिसत नाही. ती बघ काम कुठंच दिसत नाही. समाजकार्य निर्वाहासाठी, मोठपणा करायची नसत्यात. त्याच्यासाठी उभा जन्म वाहून घ्यायला. आणि आमचा उभा जन्म वाहून घेतला म्हणून असं पहाडा एवढं काम उभं राहिलं. शेठजी म्हणायचं सावित्री एक दगड आपण उचलत गेलो कडे इकडचा तिकडं, तर इकडचा पाठ तिकडं होतो. तेव्हा तुमच्यातलं एका दोघांना नाही तर सगळ्यांना पुढे यायला पाहिजे. समाज दोष तर समाजाच्या रक्ता मासात भिनलेला असतात बघा. समाज दोष तर समाजाच्या रक्ता मासात भिनलेला असतात. ती काढायला एक ज्योतिबा आणि एक सावित्री कशी पुरत. तेव्हा तुमच्यातलं एका दोघांनी नाही तर सगळ्यांनी पुढे यायला पाहिजे. आणि शेठजींच्या विचारानं जगलं पाहिजे. शेठजींची विचारांची वंशावळ निर्माण केली पाहिजे. मी नायगावमध्ये जन्माला आली आणि पुण्यामध्ये शेठजींच्या विचारानं जगले. माझ्या आयुष्याचं मी सोनं केलं. त्या विचाराची थोडीशी पुंजी मी तुमच्याकडे ठेवली. तुमच्या आयुष्याचं सोनं करा. शेवटी एवढंच सांगते, मरत्या विचाराच्या आरत्या होत्यात बघा. मरत्या विचाराच्या आरत्या होत्या पण करत्या विचाराचे पोवाडे गायले जातात. मरत्या विचाराच्या आरत्या होत्या पण करत्या विचाराचे पोवाडे गायले जातात. धर्माचा विचार पुढे घेऊन जाण्यापेक्षा विचाराचा धर्म पुढे घेऊन जावा आणि माणुसकीची पताका उंच आकाशात फडकवा. नमस्कार.